नाशिकमध्ये पिनाकल मॉल येथे शिवशाही बसनं 3 दुचाकी तसेच एका 4 चाकीला फरफटत नेल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी शिवशाहीची तोडफोड केल्याची माहिती आता समोर येते, तर पोलिसांकडून चालकाला ताब्यात घेण्यात आलंय। काय प्रकार झाला? आम्ही सिग्नल वरती उभे असताना मागून या गाडीचा ब्रेक फेल झाला असा तो ड्रायव्हर सांगतोय। त्यांनी 7-8 गाड्या ठोकत आणलेल्या आहे, 2 बायका, एक फॅमिली पूर्ण वाचलेली, हा मुलगा वाचलेला आहे। माझी स्वतःची काळी पिवळी टॅक्सी आहे, माझ्या गाडीत 4 प्रवासी बसलेले होते, त्यांनी मार आणि ते प्रचंड आवाज ऐकून ते सगळे गेले पळून, पण माझ्या गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे। ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे का गाडीचे ब्रेक फेल झाले, तो गेल्या सिग्नल पासून या सिग्नल पर्यंत असा कोणत्या स्पीड मध्ये चालवतोय तो गाडी जोरात होती। मार आणि झाली ते सिव्हिलला गेलेले साहेब, हे दोघी गाड्यावाल्यांना, त्यातले एक हा माणूस आहे तरुण आहे म्हणून तो उभा राहिला आहे, त्याच्या पाया बियाला भरपूर मार लागलेला आहे। काय प्रकार काय घडला नेमका? आम्ही पुढे होतो, आमच्या मागून एकदम फास्ट मध्ये आला, सिग्नल वरती उभे होतो, आमचा सिग्नल चुकणारच, या गाड्या त्या सिग्नल कट पासून घेऊन आलेला आहे, जर पेट्रोल पंपला कट आहे ना तो तिथून या गाड्या खेचत आणलेल्या आहे त्यांनी। माझ्या ब्रेक फेल झाला गाडीचा, ते तो सांगतोय गाडीचा ब्रेक फेल नाहीये, गाडी जोरात होती, तीन आवाज आला असा दाडदाड। माझी रिक्षा, माझे प्रवासी, माझ्या पण गाडीचं नुकसान झालेलं आहे। तर प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही चालकानं सिग्नल पासून मॉल पर्यंतच्या रस्त्यावर 4 ते 5 वाहनांना फरफटत आणल्याचं सांगितलं जात आहे। MS09 EM 1279 हा बसचा क्रमांक आहे। अतिशय वर्दळीच्या आणि रहदारीच्या भागात ही घटना घडल्यामुळे संतप्त नागरिकांनी गाडीची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या वाहनांचं देखील नुकसान झाले, तर चालकाकडून ब्रेक फेल झाल्याचा दावा करण्यात येतोय, परंतु प्रत्यक्षदर्शींच्या मध्ये गाडीचे ब्रेक फेल नसल्याचं सांगितलं जात आहे। या अपघातामध्ये किती जण जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप